ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात येणार आहे। आज सकाळी 9:30 वाजता विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं जाणार आहे। सोयाबीन प्रश्न, शेतकरी कर्जमाफी, तपोवन वृक्षतोड याच विरोधात आता आंदोलन केलं जाणार असल्याची माहिती मिळते। ठाकरेंच्या सेने आज विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन करणार आहे। तर शिवसैनिकांची कामं होत नाहीयेत, शिवसेनेच्या आमदारांचा बैठकीत असा सूर होता। युती धर्माचं पालन करा, कुठेही वादग्रस्त वक्तव्य नको अशा सूचना देखील एकनाथ शिंदेंनी दिल्यात। शिवसैनिकांना फोडण्याचा प्रयत्न हाणून पाडा असंही शिंदे म्हणतायत। शिंदेंनी आमदारांना बैठकीत तशा सूचना दिल्यात। तर युती धर्माचं पालन करा, कुठेही वादग्रस्त वक्तव्य नको, संघर्ष होईल अशी वर्तवणूक नको अशा शिंदेंच्या सूचना आहेत। शिवसैनिकांना फोडण्याचा प्रयत्न हाणून पाडा, शिंदेंच्या आमदारांना सूचना आहेत। शिवसैनिकांची कामं होत नाहीयेत तसा बैठकीत आमदारांचा सूर होता। आमदारांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सांभाळा अशा सूचना दिलेल्या आहेत। नगरपालिका निवडणुकांमधील वाद झाला असेल तो विषय संपलाय, झालं गेलं विसरून पुन्हा एकदा नव्या दमानं कामाला लागा। शिवसेनेसाठी राज्यात अत्यंत अनुकूल वातावरण असल्याचं मी सभांमध्ये बघितलंय। लोक आपल्या सोबत आहेत। आपण केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचवा, कुठल्या कामांसाठी किती निधी दिला हे लोकांना सतत सांगत राहा, त्याचा फायदा पक्षाला होईल। विधानसभेच्या विधान परिषदेच्या कामकाजामध्ये सर्वसन्मान्य आमदारांनी पूर्ण वेळ उपस्थित राहावं। वेगवेगळी जी आयुध विधिमंडळातली आहेत त्या सर्व आयुधांचा वापर माननीय आमदार महोदयांनी करावा आणि आमदार महोदयांच्या वेगवेगळ्या कामांच्या संदर्भामध्ये किंवा आमदार महोदयांच्या वेगवेगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये इतर पक्षाच्या माननीय मंत्री महोदयांकडे शिवसेनेच्या मंत्री महोदयांनी पाठपुरावा करावा अशा पद्धतीच्या सूचना देखील आजच्या बैठकीत दिल्या। बातमी अतिशय महत्त्वाची आहे। आज पत्रकार परिषदेतून संदीप देशपांडे हे सार्वजनिक बांधकाम विभागातील घोटाळा मांडणार असल्याचं कळतंय। आज महाभ्रष्टाचाराचे चित्रफितीसह पुरावे देणार असा इशारा देखील देशपांडेंनी ट्विट करत दिलेला आहे। सार्वजनिक बांधकाम खाते हे फक्त खाते असं संदीप देशपांडेंचं ट्विट आहे। वेगळ्या विदर्भाच्या बाजूने भाजप काम करत आहे असं बावनकुळेंनी म्हटलंय। फडणवीसांची भूमिका ही वेगळ्या विदर्भाच्या बाजूची असं देखील बावनकुळेंनी स्पष्ट केलंय। वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आमचा, काँग्रेस मुद्दाम विषय काढतंय असं देखील बावनकुळेंनी म्हटलंय। काँग्रेसला हद्दपार लोकांनी करण्याचा आपल्याला निकालावरून दिसेल की काँग्रेस पार्टी कुठेच नव्हती। घाबरलेले काँग्रेसचे नेते काहीतरी मुद्दा, वेगळ्या विदर्भाचा मुद्दा कधी अजेंड्यावर नव्हता, पण घाबरून आता जनतेसमोर कुठला मुद्दा घेऊन जावा म्हणून आता वेगळ्या विदर्भाचा मुद्दा काँग्रेस पार्टी काढताय। पण हा मुद्दा भाजपाचा आहे, हा मुद्दा आमच्या अजेंड्याचा आहे, या मुद्द्यावर आम्ही काम करतो आहे। माननीय मुख्यमंत्री सुद्धा कधीही वेगळ्या विदर्भाच्या बाजूनेच त्यांनी या ठिकाणी आतापर्यंत भूमिका ठेवलेली आहे। घाबरलेले नेते, घाबरलेले पक्ष हे आता काहीतरी या जमिनीत, विदर्भाच्या जमिनीत काहीतरी आता उगवाला मिळेल म्हणून तो मुद्दा ते काढतात आहे। बघूयात पुढची बातमी। इंडिगो प्रकरणामध्ये नागरी उड्डाण मंत्री आज लोकसभेमध्ये निवेदन देणार असल्याचं कळतंय। आज दुपारी 12 वाजता लोकसभेमध्ये इंडिगो प्रकरणी निवेदन सादर केलं जाईल। इंडिगोमध्ये झालेल्या घोळाचा प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय।